प्रॅक्टिस सेट 3.3 हे स्टार्ट करायचं आपल्याला. हे स्टार्ट करायच्या अगोदर सिम्पल कन्सेप्ट सांगतो. समजा हे 2 दिलं आहे आणि तुम्हाला सांगितलं 2चा क्यूब काढा, तर आपण काय करणार, 2चं 3 वेळा मल्टिप्लिकेशन गुणाकार, तर 2 × 2 × 2 करायचं. किती होतं आहे, 2 × 2 4, 4 × 2 8, म्हणजे ॲन्सर येतं आहे +8 येतं आहे. पण तेच जर समजा -2चा क्यूब दिलं तर कसं यायला पाहिजे, बघा, -2 × -2 × -2 ॲन्सर कसं येतं बघा. -2 × -2 केलं का, मायनस मायनस +4 येतं इंटू -2 करायचं. 4 × -2 ह्या दोघाचं गुणाकार केलं का, प्लस मायनस मिळून ॲन्सर येतं -8. फरक काय बघा, लक्ष द्या. जर हे नंबर प्लस असलं तर येणारं पण ॲन्सर प्लसमध्ये येतं आहे. जर हे ॲन्सर मायनस असलं तर क्यूब कसं येतं आहे, मायनसमध्ये. मग आता हे झालं क्यूबचं. पण तेच जर समजा आपल्याला स्क्वेअर बघायचं आहे, तर 2चा स्क्वेअर केलं तर 2 × 2 किती होतं आहे, 4. पण तेच जर समजा -2चा स्क्वेअर केलं तर -2 × -2 मायनस मायनस +4 येतं आहे. म्हणजे असं लक्षात ठेवायचं, जर स्क्वेअर काढत असेल, जर आपण स्क्वेअर काढत असेल तर मायनसचा स्क्वेअर प्लस येतं आहे आणि प्लसचा पण स्क्वेअर प्लसच येत आहे. पण जर क्यूब फाइंड आउट करत असेल आपण जर क्यूब काढत असेल तर काय लक्षात ठेवायचं, जर एखादा नंबर मायनस असेल तर त्याचा क्यूब पण मायनसच येत आहे. प्लस असेल तर प्लस, मायनस असेल तर मायनस, प्लस असेल तर प्लस. हे झालं आपलं हे बेसिक. मग आता स्टार्ट करत असताना समजा पहिल्यांदा सांगितलं त्यांनी फाइंड क्यूब ऑफ. आता डायरेक्ट काय करू, आपण एक्सरसाइज स्टार्ट करू. प्रॅक्टिस सेट 3.3. आणि त्याच्या अगोदर अजून एक बेसिक कन्सेप्ट राहत आहे. समजा हे 2चा क्यूब बघितला आपण, 2चा क्यूब किती येतं आहे, 8. पण आता काय करणार आपण, 0.2चा क्यूब करणार आहे. 0.2चा क्यूब. तर 0.2चा क्यूब म्हणजे काय, 0.2 × 0.2 × 0.2. तर आता जर हे गुणाकार केला आपण तर कसं लक्षात ठेवायचं, हे 0 आहे तर हे 0 घ्यायचं. बघा, लक्ष द्या, सांगतो काय करायचं ते. हे 0, इथं 0च्या नंतर एका डिजिट म्हणजे एका नंबरच्या नंतर पॉईंट आहे, तर 1 × करायचं. आपण क्यूब काढायला लागलो, × 3 करायचं. 1 × 3 म्हणजे किती होतं आहे, 3. तर आपण काय करायचं, 0च्या नंतर पॉईंट, हे 3 आलं म्हणून 3 वेळा 0 द्यायचं. आणि 2चा क्यूब किती येतं आहे, 2 × 2 4, 4 × 2 8. ॲन्सर येतं आहे 0.008. पण तेच जर समजा आता नेक्स्ट काय केलं आपण, समजा हे असं दिलं आहे, सॉरी, पॉईंटच्या नंतर 3 डिजिट यायला पाहिजे, म्हणजे थर्ड डिजिट 8 येतं आपलं, तर 0.008 येणार. एक मिनिट, मल्टिप्लिकेशन बघा, 0.008. आता नेक्स्ट बघा, समजा हे असं दिलं आहे, 0.02चा क्यूब दिला आपल्याला. तर आता बघा, पॉईंटच्या नंतर किती डिजिट आहेत, 2 डिजिट आहेत. तर काय करायचं, 2 × 3 करायचं. किती यायला पाहिजे, 6. म्हणजे काय लक्षात ठेवायचं, ह्या पॉईंटच्या नंतर 6 नंबर येणार आहेत, म्हणजे टोटल. मग आपण काय करणार, 0 0 0 0 0, किती 0 झाले, 5. आणि नेक्स्ट काय करायचं, इथं हे 2चा क्यूब 8 लिहायचं. त्यानंतर नेक्स्ट बघा, जर समजा आपण इथून पुढं काय करणार, तर सॉल्व करताना हे बघा, हे 1.2चा क्यूब केला आपण, तर हे कसं येतं आहे, 1.2 × 1.2 × 1.2. तर काय करायचं, पहिल्यांदा हे 0 नाही असं समजा, हे 0 सॉरी हे पॉईंट नाही असं समजा. पॉईंट जर नसेल तर काय करायचं बघा, 1.2 12 × हे असं सॉल्व करायचं. 12 × 12 × 12 144 × 12 जर केलं तर ह्याचा आन्सर येतं 1728. आता आपण काय करणार बघा, लक्ष द्या, 1 2 आणि हे 3, म्हणजेच काय करणार, मल्टिप्लिकेशन केल्यावर पॉईंटच्या नंतर एकच डिजिट आहे. 1 × 3 जर केलं तर 3 येतं. असं लक्षात ठेवायचं की इथून स्टार्ट केलं तर 3 डिजिटच्या नंतर पॉईंट यायला पाहिजे. मग आपण काय करणार, 1 2 3 डिजिटच्या नंतर पॉईंट घेणार, 3 डिजिटच्या नंतर पॉईंट. किंवा समजा हे असं दिलं आहे, हे 2.5 दिलं, तर आपण काय करणार, 2.5चा जर क्यूब म्हटलं तर 2.5 × 2.5
इंटू 2.5 करणार. पण सॉल्व करताना काय करणार बघा, लक्ष द्या. आता याला 2.5 इंटू 2.5च्या ऐवजी 25 इंटू 25 करणार. तर 25 इंटू 25 जर केलं, पहिल्यांदा इथे येते 625 इंटू 25 येते. आता परत 25 पाचा 1,605, हातचाला 12, 25 दोन्ही 50 आणि 12 62, 2 हातचाला 6, 25 सक्क 150, 150 156 हे एवढं आलं. पण आपण काय करणार आता, इथं जर व्यवस्थित ऑब्झर्व केलात, इथं एका घराच्या नंतर पॉईंट आहे, तर 1 इंटू असे किती टर्म गुणाकार केलो, 3 वेळा. 1 इंटू 3 केल्यावर किती येतं, 3. तर आपण काय करणार, 1 2 3 डिजिटच्या नंतर इथं पॉईंट देणार, म्हणजे आन्सर येतं 15.625. या अशा प्रकारे पॉईंट द्यायचा आहे. समजा आता परत एकदा बघा, समजा 0.3चा क्यूब दिला आहे, तर आपण काय करणार, 0.3 इंटू 0.3 इंटू 0.3. पण सोपं पर्याय काय करणार, हे बघा, 3 इंटू 3 इंटू 3 म्हणजे 3 इंटू 3 इंटू 3, आन्सर येतं 27. पण आपण काय करणार, 1 2 3 डिजिटच्या नंतर पॉईंट, 1 2 आणि तर 3 डिजिटच्या नंतर पॉईंट म्हणून 0 घ्यायचा. समजा हे असं दिलं आहे, पॉईंट हे 2चा क्यूब अजून एकदा बघा, 0.2 इंटू 0.2 इंटू 0.2 दिलं, तर आपण काय करणार, 2 इंटू 2 इंटू 2, पॉईंट नाही असं समजा सध्या, किती होतं आहे, 2चा क्यूब आपल्याला माहीत आहे 8 येतं आहे, तर 8 लिहायचं. आता इथं बघा, एका डिजिटच्या नंतर पॉईंट आहे, इथं पण एका डिजिटच्या, इथं पण एका डिजिटच्या, असं 3 वेळा. तर आपण पण काय करणार, 1 इंटू 3 जर केलं, तर बघा 1 2 3 डिजिट झालं की पॉईंट द्यायचं आणि इथं 0 घ्यायचं. हे 0.008 हे कसं कॅल्क्युलेट केलं समजलं. आता इथून पुढं मेन आपण प्रॉब्लेम स्टार्ट करणार. आता तुमचा एक्सरसाइज नंबर हे बेसिक झालं. ह्याच्यानंतर बघा प्रॅक्टिस सेट त्यांनी काय केलं, 3.3 बघा प्रॅक्टिस सेट. आता हे लक्ष द्या, प्रॅक्टिस सेट 3.3 हे जरा व्यवस्थित लक्ष द्या. काय केलं, फाइंड क्यूब रूट ऑफ म्हटलं, फाइंड क्यूब रूट ऑफ. कितीचं क्यूब रूट काढायचं, 8000. तर काय करायचं बघा, जे कुठलं पण क्यूब काढायचं आहे ते काय करायचं, इथं असं लिहायचं. मी हे तुम्हाला वेगळ्या पद्धतीने सांगायला लागलो, ह्या पद्धतीने सॉल्व केलं तर सोपं आहे. काय करायचं, हे 8000 आहे, तर इथं 2 घ्यायचं, 2 घ्यायचं आणि भाग घालायचा. आता किती होतं, स्टार्टिंग करताना एक तर 2नी भाग जाते का बघायचं, 2नी भाग जात नसलं की 3नी बघायचं, 3नी जर भाग जात नसलं तर 5नी भाग जाते का बघायचं, 5नी पण जात नसेल तर 7नी, आणि 7 हे 4च नंबर चेक करायचं. जर आपल्याला क्यूब काढायचं असेल तर काय सांगितलं, 2 3 5 आणि 7 चेक करा. आता 2नी जर भाग घातलो मी, 2 चौक 8 होतं, हे 0 0 0. परत बघा, हे 2नी भाग घातलो तर 2 2 4 0 0 0. परत 2नी भाग घातलो, 2 1 बे, बघा 2 1 बे. परत हे 0 0 0. परत 2नी भाग जाते का बघायचं, 2 5 10. त्यानंतर 0 0 0. परत 2नी भाग घातलो तर हे 2 2 4 2 5 10 हे. परत बघा 2 1 बे 25. आता आपल्याला इथून पुढं जर ऑब्झर्व केलं तर 2नी भाग जात नाही, मग मी काय करणार, 5नी जाते का बघणार, 5नी बघितलं तर 5 2 10, 5 5 25, 5 5 25 आणि 5 1 5. आपण कुठलं रूट काढायला लागलो, क्यूब रूट काढायला लागलो. तर काय करायचं, इथं नंबर व्यवस्थित बघायचा, 2 गुणिले 2 गुणिले 2 असे 3 संख्या आले की त्याचं एक ग्रुप करायचं. म्हणजे लिहिताना कसं लिहायचं, 2चा क्यूब करायचं इंटू. परत बघा इथं बघा, हे 1 2 3 हे परत 3 झाले, तर ह्याचं एक ग्रुप करायचं. ह्याचा ग्रुप केल्यावर काय करणार, 2चा क्यूब करणार. राहतं काय आता, 5 5 5 हे पण 3 वेळा झालं, ह्याचं पण एक ग्रुप करायचं, म्हणजे किती आलं, 5चा क्यूब. आता असं लक्षात ठेवायचं, हे तिघांना पण रेस टू क्यूब जर असलं तर ब्रॅकेटमध्ये 2 इंटू 5 आणि एकच क्यूब घ्यायचं, रेस टू 3 करायचं. किती होतं आहे, 2 2 4 4 5 20, म्हणजे 20चा क्यूब हा 8000 येतं. 20चा क्यूब 8000 येतं. मग तुम्ही कसं लक्षात ठेवायचं, 20चा क्यूब 8000 आहे, हे 8000. किंवा ह्यालाच आपण असंही म्हणू शकतो, क्यूब रूट ऑफ 8000. हे 8000चं क्यूब रूट जर काढलं तर ह्याची व्हॅल्यू 20 येते. बघा काय सांगायला लागलो,
20चा क्यूब 8000 येत आहे, तर आपण लिहिताना कसं लिहिणार, त्या 8000चं क्यूब रूट हे 20 येतं. हे फर्स्ट प्रॉब्लेम झालं. त्यानंतर सेकंड बघा काय क्वेश्चन दिलं, 729 दिलं आहे. तर आपण काय करणार, 729 हवं आहे असं सॉल्व करणार. आपल्याला काय काढायचं इथं, क्यूब रूटच काढायचं आहे. 729साठी पहिल्यांदा काय करणार मी, 3ने भाग जाते का बघणार. हे बघा 3 2 6, किंवा 3ने जर भाग जायचा असेल तर 18 यायला पाहिजे ॲडिशन. ठीक आहे, बघा 3 1 3, 3 2 6, 1 राहत आहे, 3 चौक 12, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9. आता इथून पुढं जर समजा भाग घालायचं म्हटलं तर 3ने 8 24, 3 1 3, परत 3ने भाग घातलं, 3 2 6, 3 7 21, परत बघा 3 9 27, 3 त्रिक 9 आणि 3 1 3. हे सगळं भाग गेलं. भाग गेल्यानंतर काय करायचं, लिहिताना मी काय सांगितलं होतं, 3चा ग्रुप करायचं. हे बघा हे 3 टर्म आहे, तर हे 3चा क्यूब लिहिणार इंटू, इथं परत 3 टर्म आहेत म्हणजे इथं पण 3चा क्यूब, परत दोघांना क्यूब आहे, तर लिहिताना काय करायचं, खालच्यांचा गुणाकार. तर 3 × 3चा क्यूब म्हणजेच 9चा क्यूब झाला. मग लक्षात कसं ठेवायचं, 9चा क्यूब हा 729 येत आहे. क्यूब ऑफ 9 इज 729, और असं लिहिलं तरी चालतं आहे, ह्या 729चा क्यूब रूट हा 9 येतं. 729चा क्यूब रूट 9 येतं. त्यानंतर नेक्स्ट बघा, हे सेकंड प्रॉब्लेम झालं. नेक्स्ट 343 दिलं आहे. 343 कसं सॉल्व करणार आपण, सेम आत्तासारखंच. ह्याला 2नी तर भाग जात नाही, 3नी भाग जाते का बघायचं. 3नी भाग कसं घालणार, 3 1 3, 3 1 3, आणि परत बघा 13, 3 त्रिक हे जात नाही भाग, 3नी भाग जात नाही. समजा 3नी भाग जात नसेल तर काय करायचं, 343 आहे. मी काय सांगितलं होतं, 3नी जात नसेल तर 5नी भाग जाते का बघायचं. 5नी पण भाग जात नाही, मी काय करणार, 7नी भाग घालणार. 7ने कसं भाग घालायचं, 7 चौक 28 म्हणजे किती राहतं इथं, 6, 7 9 63, 7 7 49, आणि 7 1 7. हे किती झालं आहे बघा, 3 टर्म आले आपले. तर असं लक्षात ठेवायचं, जर 3 टर्म आले तर 7चा क्यूब हे 343 येतं आहे, किंवा 343चा क्यूब रूट हा उलट लक्षात ठेवायचं 7 येतं. त्यानंतर नेक्स्ट बघा, पुढचं जे सांगितलं आहे ते 512 सांगितलं आहे. 512 तर काय करायचं, 2 पासून स्टार्ट करायचं. 2ने जर भाग घातलो आपण किती होतं, बे 2 4, 1 राहतं, बे 5 10, बे 6 12, 2, बे 1 बे, बे 7 14, बे 8 16, परत 2ने, बे 8 16, 1 मिनिट, बे 2 4, बे 5 10, बे 6 12, 78. ठीक आहे, हे बे 8 16, 1, बे 9 18, त्यानंतर 89 9 17, 3 इथून भाग जात नाही, काहीतरी गोळा लागला. 1 मिनिट, नाही 256 आहे ना, बे 1 बे, सॉरी हे 512. तर आपण काय करणार, 2ने भाग घालताना बे 2 4, 1 राहतं, बे 5 10, 1 राहतं, बे 6 12, परत 1ने भाग घातलं, बे 1 बे, बे 2 4, बे 8 16, परत 2ने भाग घाला, बे 6 12, बे चौक 8, 2ने भाग घाला, बे त्रिक 6, बे 2 4, 2ने भाग घाला, 16 2 32, 2ने भाग घाला 8, परत 2ने भाग घाला 4, परत 2ने भाग घाला 2, आणि ह्याला पण 2ने भाग घाला, 2 1 जा 2. मग आता हे कसं लिहिणार आहे बघा, पहिल्यांदा ह्या तिघाचा ग्रुप करायचा, म्हणजे तर लिहिताना 2चा क्यूब करायचं इंटू, त्यानंतर इथं पण हे 2 हे 3 वेळा गुणाकार आहे, तर 2चा क्यूब करायचा, परत इथं 3 वेळा गुणाकार आहे, तर इथं पण 2चा क्यूब करायचा. मी काय सांगितलं होतं, जर हे क्यूब एकच क्यूब लिहायचं आणि खाली आत ब्रॅकेटमध्ये यांचा गुणाकार, बे गुणिले 2 गुणिले 2चा क्यूब म्हणजे हे 8चा क्यूब येतं. म्हणजे असं लक्षात ठेवायचं, 8चा क्यूब हा 512 येतं आणि क्यूब रूट ऑफ 512 म्हणजेच 8 येतं. एक ह्याचं क्यूब रूट 8 येतं. म्हणजे हे झालं ॲन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन दिलं आहे
2744. नेक्स्ट दिलं आहे, सॉरी, हे 512 बघितलं आपण. बघा 512चं क्यूब रूट 8 येतं आहे. मी काय सांगितलं होतं, आता जर समजा -512 दिला तर असं लक्षात ठेवायचं, जर एखादा नंबर मायनस असेल तर त्याचा क्यूब रूट पण मायनसच येतं आहे. जर एखादा नंबर मायनस असेल तर त्याचा क्यूब रूट पण मायनस येतं आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा -2744 दिला. आता ह्याचं क्यूब रूट काढायचं आहे. सेम आत्तासारखंच काय करणार आपण, 2744 आहे, 2 पासून स्टार्ट करायचं. बे 1 बे, बे 3 6, बे 7 14, बे 2 4, बे 6 12, बे 8 16, बे 7 12, बे 3 6, बे 4 8, बे 3 6. आता इथून पुढे ह्याला 3 भाग जात नाही, 7 भाग घालणार मी. काय होतं, 7 चौक 28, 6 राहतं आहे, 7 9 63, 7 7 49, 7 1 7. तर आता बघा हे 3 वेळा जर बघितलं तर किती होतं, 2चा क्यूब म्हणजे 2चा क्यूब इंटू 3 वेळा 7 आहे म्हणजेच कसं येणार, 7चा क्यूब म्हणजेच 2 इंटू 7चा क्यूब म्हणजेच 14चा क्यूब. म्हणजे आपण कसं लक्षात ठेवणार आता आहे की -2744चा क्यूब रूट हा किती आला पाहिजे, -14 येतं. -14 का बरं घेतलो, कारण मायनसचा क्यूब रूट मायनस येतं आहे, प्लसचा क्यूब रूट प्लस येतं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, समजा हे असं दिलं आहे 3 2 7 6 8 दिला. हे बघा 2 स्टार्ट करणार आपण. 2 भाग घातले की हे 16, बे 3 6, बे 8 16, बे 4 8. परत 2 भाग घातले की बे 8 16, बे 1 बे, बे 9 18, बे 2 4. परत 2 भाग घातले की बे 4 8, हे 0, बे 9 18, बे 6 12. परत 2 भाग घातला की बे 2 4, हे 0, बे 4 8, बे 8 16. परत 2 भाग घातला, बे 1 बे 0, बे 2 4, बे 4 8. परत 2 भाग घातलो, बे 5 10, बे 1 बे, बे 2 4. परत जर समजा 2 भाग घातलो, बे 2 4 1 राहतं, बे 5 10, बे 6 12. परत 2 भाग घातला, बे 1 बे, बे 2 4, बे 8 16. परत 2 भाग घाला, 6 64. 2 भाग घाला 32, 2 भाग घाला 16. परत 2 भाग घातले की 8. परत 2 भाग घातले की 4. त्याच्यानंतर 2 भाग घातले की 2 आणि ह्या 2 1 जा 2 लास्ट इथंपर्यंत. मग आपण काय करतो, वरून 3 3चं ग्रुप करायचं. हे पहिला ग्रुप 2चा क्यूब, पहिला ग्रुप किती आला, 2चा क्यूब इंटू, परत बघा हे पहिला ग्रुप झाला, हे परत 3 केलो, हे सेकंड 2चा क्यूब. त्यानंतर हे तिसरं 2चा क्यूब, 3 वेळा गुणाकार. त्यानंतर बघा हे चौथं 2चा क्यूब. त्यानंतर हे 5वं 2चा क्यूब, म्हणजे 2चा क्यूब 5 वेळा. 1 2चा क्यूब, 2 3 4 आणि हे 5. मग आपण काय करणार, ह्या सगळ्यांना लिहिताना 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2चा क्यूब करणार. म्हणजे बे 2 4, 4 2 8, 8 2 16, 16 2 32चा क्यूब येतं. मग आपण असं लक्षात ठेवायचं, क्यूब रूट ऑफ 32,768 इक्वल टू +32 येतं, +32.